नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। आजचा स्वामी संदेश आपण ऐकणार आहोत। तर सगळ्यात पहिला जो संदेश आहे तो हा आहे की तुम्हाला कुठली तरी व्यक्ती आवडते किंवा तुम्ही कुठल्यातरी प्रेम संबंधामध्ये आहात, ठीक आहे। तर स्वामींचं हेच म्हणणं आहे, तुमच्यासाठी फर्स्ट मेसेज आहे की तुम्हाला थोडे महिने थांबायचं आहे ह्याच्यासाठी, ठीक आहे। त्या व्यक्तीला नीट ओळखायचं आहे, स्वतःला पण वेळ द्यायचा आहे आणि मग काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, कारण आत्ता ती वेळ बरोबर नाही आहे तुमचा कुठलाही निर्णय घेण्यासाठी। जर तुम्ही घाईगडबडीमध्ये कुठलाही निर्णय घ्याल प्रेमासंबंधात तर तुम्हाला पुढे जाऊन त्याचा पश्चाताप होऊ शकतो। म्हणून स्वामींचं म्हणणं हेच आहे की थोडंसं थांबा, स्वतःला वेळ द्या, त्या व्यक्तीला नीट ओळखा आणि मगच तुम्हाला काही तो निर्णय घ्यायचा आहे। त्यानंतरचा मेसेज बघा हा आहे की कुठे ना तुम्हाला ना स्वामींवरती विश्वास तर आहे, तुम्हाला स्वामींचं करावंसं पण वाटतं, पण तुम्ही ते करत नाही आहात, ठीक आहे। तर स्वामींबद्दल जर तुमच्या मनात आस्था आहे तर त्यांची भक्तीसुद्धा तुम्हाला करायची आहे। म्हणजे काय, तर तुम्हाला काही नाही जमणार तर नामस्मरण तरी स्वामींचं करायचं आहे, हे स्वामींचं म्हणणं आहे। जर तुम्हाला 2222 दिसत आहे, ठीक आहे, तर स्वामींचा हा मेसेज आहे तुमच्यासाठी की तुम्हाला आता जी काही तुम्ही मेहनत करत आहात त्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि कुठलंही काम जर तुम्ही करत आहात ते अर्धवट सोडायचं नाही आहे, ठीक आहे। तुमची 7.5 चालू असू शकते, ढय्या चालू असू शकते, ठीक आहे, महादशा असू शकते शनीची किंवा मग अंतर्दशा असू शकते, ठीक आहे। तर तुम्हाला स्वामी हेच सांगत आहेत की तुम्हाला नवग्रह स्तोत्र हे तुम्हाला वाचायचं आहे, ठीक आहे। नवग्रह स्तोत्र हे रोज ह्याचं पठण करायचं आहे आणि स्वामींचं नामस्मरण हे चालू ठेवायचं आहे। आणि तिसरी जी सेवा तुम्हाला करायची आहे ती ही आहे की लक्ष्मी मातेचा मंत्र, ठीक आहे, तोही तुम्हाला जर तुम्हाला वेळ नसेल भेटत तर तुम्हाला 5 मिनटं तरी लक्ष्मी मंत्र हा तुम्हाला लावून ठेवायचा आहे किंवा म्हणायचा आहे, ठीक आहे। तर 3 गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, लक्ष्मी मातेची सेवा करायची आणि शनिदेवांचं, ठीक आहे। ह्यासाठीच तुम्हाला 2-2 दाखवलं जात आहे, कारण की 2-2 ह्याची टोटल 2222 ह्याची टोटल 8 होते, जो शनीचा नंबर आहे, ठीक आहे। आणि बघा, जी काही मेहनत तुम्ही करत आहात ना तो तुमचा बेस म्हणजे काय, तर स्वामी तुम्हाला एक फाउंडेशन क्रिएट करून देत आहेत, ठीक आहे। तुम्ही जर काही आता करत असाल ज्यामध्ये तुम्हाला मन नाही लागत आहे आणि कुठली तरी अशी गोष्ट आहे, म्हणजे कुठली तरी अशी हॉबी आहे किंवा तुम्हाला काहीतरी आर्टिस्टिक करायचं मन करतं, तर त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या, त्याला वेळ द्या आणि ती गोष्ट करण्यासाठी जर तुम्हाला आतून मन होत आहे तर ती गोष्ट करा, कारण आहे ना त्यातूनच आहे ना तुम्ही आहे ना काहीतरी क्रिएटिव्ह करणार आहात आणि त्यातूनच आहे ना तुमचं एक ना फायनान्शियली पण तुमचं जो स्ट्रॉंग फाउंडेशन आहे तो बिल्ड होणार आहे। तर स्वामींचं ठाम म्हणणं हेच आहे की तुम्ही आता जे करत आहात त्याबरोबरच तुम्हाला साईड बाय साईड जे तुम्हाला आवडतं ना ते तुम्हाला करायला लागायचं आहे, कारण आहे ना पुढे जाऊन आहे ना तेच तुमचं आहे ना मेन स्ट्रीम म्हणजे काय, तर तेच तुमचं मेन फाउंडेशन होणार आहे फायनान्शियली स्ट्रॉंग बनण्यासाठी, ठीक आहे। तर स्वामींचा हाच मेसेज इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी की जे तुम्हाला आता करायचं मन करत आहे ना मनापासून, ते करण्याकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे, ठीक आहे। आणि ह्याच्या त्यानंतर मग बघा, कुठली तरी एक्झाम तुम्ही दिली आहेत किंवा देणार आहात किंवा मग कुठली तरी इंटरव्ह्यू तुम्ही दिली आहेत आणि ही इंटरव्ह्यू कदाचित अब्रॉडसाठी पण असू शकते किंवा कुठली तरी अशी एकदम इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू तुम्ही दिली आहेत, ठीक आहे। तर तीसुद्धा तुम्ही क्रॅक करताना दिसत आहात, तिथूनसुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्टच येणार आहे, ठीक आहे। किंवा मग कुठल्या तरी गोष्टीची तुम्ही खूप वेळेपासून आतुरतेने वाट बघत आहात किंवा कुठल्या तरी पर्सन म्हणजे काय, त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यात येणं ह्याची पण तुम्ही वाट बघत आहात, तर तीही गोष्ट येताना दिसत आहे, ठीक आहे। तर खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आता। फक्त स्वामी तुम्हाला एवढंच सांगत आहेत ना की तुम्हाला थोडंसं संयम ठेवायचं आहे, सगळ्या गोष्टी घाईगडबडीत करायच्या नाही आहेत आणि योग्य तो निर्णय तुमच्यासाठी घ्यायचा आहे, कारण कदाचित आणि प्रेमसंबंधात जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला थोडंसं संयम ठेवून, ठीक आहे, कोणावरतीही आंधळा विश्वास ठेवून लगेच काहीही डिसिजन घ्यायचं नाही आहे। थोडासा तुम्हाला स्वतःला पण वेळ द्यायचा आहे आणि त्या व्यक्तीला नीट ओळखायचं आहे आणि मगच काही तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे।
ह्याच्या व्यतिरिक्त बघा तुमचे काहीतरी ना लीगल कोर्ट केस किंवा काहीतरी केस पण सुरू असू शकते. ठीक आहे, तर तीही सुद्धा पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर तुम्ही त्यातूनही ना एकदम स्मूथली निघणार आहात. ठीक आहे, पण त्यासाठी ना तुम्हाला खूप पेशन्स ठेवायचे आहेत. ठीक आहे, घाई गडबडीत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आहे. स्वामींचा हा स्ट्रॉंग मेसेज आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, जितकेही सेवा मी तुम्हाला सांगितलं आहे, फक्त मेसेज ऐकून सोडून द्यायचा नाही आहे, तुम्हाला ते इम्प्लिमेंटसुद्धा करायचं आहे. तेव्हाच तुमच्या जीवनात तुम्हाला परिवर्तन दिसणार आहे. ठीक आहे, तर बघा लक्ष्मी मातेची सेवा, शनिदेवांची सेवा आणि स्वामींची सेवा ही तुम्हाला रोजच्या रोज नियमितपणे वेळ देऊन करायची आहे. तेव्हाच तुम्हाला मग ते रिझल्ट्स दिसतील. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी करा, तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. तर हाच होता आजचा मेसेज, हाच होता आजचा संदेश मला जो पोचवायचा होता तुमच्यापर्यंत. ठीक आहे, तुमच्याशी नक्कीच रेझोनेट केला असेल आणि जर केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण माझे संदेश आता स्वामींचे येणार आहेत. ठीक आहे, स्वस्त रहा आणि स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. कोटी कोटी धन्यवाद.